नमस्कार. ज्या वेळेला आभाळालाही लागलेलं असतं सुरुंग, रस्त्यातही पडलेले असतात काटे, सर्वत्र पसरलेले असतात अग्नीचे सगळेच लोळ, आणि ज्या वेळेला इथल्या प्रवाहावरच नसतंच कुणाचं नियंत्रण, त्या वेळेला घ्यावा लागतो जन्म इथं विद्रोहाला. हाच विद्रोह कधी संत नामदेव बनून वैदिक संस्कृतीतील अनिष्ट रूढींवर भाष्य करतो, तर कधी पॅन्थर नामदेव ढसाळ बनून त्यांच्या कवितेचे धारणं थेट व्यवस्थेलाच फाडून टाकतो. कधी संत तुकाराम बनून विद्रोही या भंगातून इथल्या व्यवस्थेला बोलकं करतो, तर कधी तुकाराम साठे बनून त्यांच्या विद्रोही कवनांना इथल्या जनमानसात समाजात समता आणि बंधुता पेरतो. मग सर होतं काय, तर त्या आभाळाचा सुरुंग सुद्धा मुक्त होतो, न्यायाची सारीच दालनं खुली होतात, विषमतेच्या माळरानात समतीची पिके घेतली जातात, आणि सगळ्यात महत्त्वाचं की जिथं विद्रोहाचा अग्नी पेट घेतो तिथं अविचार, अन्याय, अत्याचार या सारांना सुरुंग लागतं. अर्थात हाच विद्रोहाचा अग्नी तेवत ठेवण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. नमस्कार. स्पर्धक कोड क्रमांक 101 विषय मांडतोय विद्रोहाचा अग्नी तेवत असू द्या. मुळात विषय पाहताना आह साळुंके यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विद्रोहाची केलेली व्याख्या फार समर्पक आहेत. ते म्हणतात, माझ्यासाठी आर्थिक राजकीय व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला बंड म्हणजे विद्रोह. मग ज्या वेळेला संयोजक विषय देतात की विद्रोहाचा अग्नी तेवत असू द्या, मुळात ह्या विद्रोहाच्या अग्नीचा संदर्भ देणं सुद्धा गरजेचं वाटतं. ज्या वेळेला इथल्या बहुजनांना अज्ञानाच्या वाळवंटात टाकलं होतं, त्यावेळेला त्यांची त्या अज्ञानाच्या वाळवंटातून सुटका करून त्यांना अक्षरांची सुवर्ण दुनिया दाखवणारे मायबाप सावित्री आणि ज्योती यांनी सुद्धा उभारलेला लढा म्हणजे विद्रोहच होता. ज्या माणसांचे हक्क नाकारले गेले, त्या माणसांना त्यांचे हक्क परिधान करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला तो सुद्धा विद्रोह होता. ज्या वेळेला इथला श्वेतवर्णी कृष्णवर्णियांवर अन्याय अत्याचार करतो, त्यावेळेला आपल्याला अन्यायाविरुद्ध उठावं लागेल, म्हणून माय ड्रीम नावाच्या भाषणात मार्टिन ल्युथर किंग यांना मांडलेला विचार म्हणजे विद्रोह होता. जर हे बिल माझ्या हिताचं नसेल तर मला ते नकोय असं म्हणत दिल्लीच्या रस्त्यावर इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेला लढा म्हणजे सुद्धा विद्रोह होता. जर मी खेळत आहे तरी सुद्धा माझं शोषण होत आहे, आणि ज्याच्याकडून शोषण केलं जात आहे त्याला हे संविधानाचे सगळे रक्षक म्हणणारे संवर्धन करत असतील तर त्यांच्या विरोधात मला माझे पदक नको, मी मैदान सोडते असं म्हणणाऱ्या त्या खेळाडूंचा सुद्धा विद्रोह होता. मग सर हा विद्रोह विविध स्वरूपात विविध काळात विविध उद्दिष्टे घेऊन जरी जन्माला आला असला तरी आता 21व्या शतकात हा विद्रोहाचा अग्नी तेवत का ठेवायचा आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं सुद्धा गरजेचं वाटतं. मग 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देश राममय झाला होता. सर्वत्र मंदिरात पूजा चालली होती. त्यावेळेला तमिळनाडूच्या मदुराई मंदिरात रक्षत सिन्हा नावाच्या एका पत्रकाराचा आणि त्याच्या पुतण्याचा त्याने मंदिरात प्रकाश केला, म्हणून तू खालच्या जातीचा आहे, तुला इथं येण्याचा अधिकार नाही, म्हणून प्रवेश नाकारला गेला. ज्या वेळेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होता त्याच वेळेला राजस्थानमध्ये इंद्रजित मेघवालची हत्या करण्यात आली. सर इथं सैराटमधल्या आर्ची पर्चाचा वास्तवात विराज जगताप, भीमराज गायकवाड, नीती नागे या साऱ्या प्रकरणात सगळ्यांचा खून करण्यात आला. इथं रोहित वेमुला झाला, इथं डॉक्टर पायल तडवी झाली. एवढंच नाही सर, तर मणिपूरमध्ये इथं निघलेल्या त्या निष्पाप महिलांच्या नग्न धिंडेतून इथल्या नग्न व्यवस्थेची सिद्धता आमच्या समोर आली. हे पाहिल्यानंतर कळतं आता विद्रोहाचा अग्नी तेवत ठेवायचा आहे. संयोजक सुद्धा विषय देताना 13व्या क्रमांकावर हा विषय देतात, आणि जो बाकीच्या विषयांसमोर पूर्णविराम नाही तो विद्रोहाचा अग्नी तेवत असू द्या इथं मला ज्यावेळेला पाहायला मिळतो, त्यावेळेला ही भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे की विद्रोहाचा अग्नी तेवत ठेवण्यासाठी आता आम्हाला काय करावं लागेल, तर आपल्याला सुद्धा त्या फॅड्रीतल्या जबासारखा हातात दगड घ्यावा लागेल आणि फेकावा लागेल तो विषमतेच्या त्या पडद्यावर. आम्हाला सुद्धा निद्रिस्ताचं सोंग घेणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारावा लागेल की अरे त्या सिंहासनातल्या मारुती कांबळेचं पुढं काय झालं. आम्हाला ह्या व्यवस्थेला विचारावं लागेल की ज्यांनी विवेकी मार्गाने विद्रोह केला त्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या मारेकरांचं काय झालं, आणि आम्हाला व्यवस्थेला विचारावं लागेल की खैरलांजी मधल्या भोतमांगेच्या न्यायाचं पुढं काय झालं. जोपर्यंत ही व्यवस्था आम्हाला उत्तर देत नाही तोपर्यंत विद्रोहाचा अग्नी हा असाच तेवत राहणार आहे. पण एक संदर्भ प्रकर्षाने जाणवतो की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यासाठी 16 वर्ष संघर्ष करावा लागला होता. तो व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला बंडच होता. पण ज्या वेळेला नामविस्तार झाला त्यावेळेला इथं जल्लोष चालला होता, पण सुरेश भट म्हटले की अरे तुम्ही जल्लोष
जल्लोष करायची गरज नाही, आज नामविस्तार झालाय, पण ही विद्रोहाची अग्नी थंड पडून देऊ नका, कारण भविष्यात तुम्हाला त्याची गरज भासेल. पण ज्या वेळेला सर मागच्या ऑगस्ट महिन्यात कमानी समोरच्या एका मोठ्या खांबावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाविषयी अश्लील बॅनरबाजी पाहायला मिळते, त्यावेळेला भटांनी 300 वर्षांपूर्वी 30 वर्षांपूर्वी एक विद्रोही कविता लिहिली होती आणि त्यात ते म्हटले होते की सांभाळून ठेवा राख राख झालेल्या घरांची, अजून संपली नाही हो लढाई ही नामांतराची. मला वाटतं ही नामांतराची लढाई लढण्यासाठी आम्हाला विद्रोहाचा अग्नी तेवत ठेवावा लागेल. आता हा विद्रोहाचा अग्नी कोण तेवत ठेवणार आहे, तर हा विद्रोहाचा अग्नी तो शेतकरी तेवत ठेवणार आहे. हा विद्रोहाचा अग्नी लोकशाही वाचवणारा पत्रकार तेवत ठेवणार आहे, कवी ठेवणार आहेत, व्यक्ती ठेवणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, व्हेअर इज माय नेम, से नो टू हिजाब. तसं कास्ट ॲनिलेशन #ब्लॅक मॅटर लिव्ज असं म्हणणाऱ्या त्या महिलांच्या प्रेरणेतून आमच्या इकडची महिला हा विद्रोहाचा अग्नी तेवत ठेवणार आहे. डॉक्टर सूरज हेगडे यांनी चालू केलेल्या कास्ट ॲनिलेशन या चळवळीत भाग घेऊन इथला तरुण विद्रोहाचा अग्नी तेवत ठेवणार आहे. हा विद्रोहाचा अग्नी इथला खेळाडू तेवत ठेवणार आहे आणि तो त्याला ठेवावा लागेल, कारण विषयाच्या शेवटी इतकंच वाटतं की विद्रोह बुद्धांच्या शांतीत आहे, विद्रोह फुले शाहू आंबेडकर पेरियार यांच्या क्रांतीत आहे, विद्रोह प्रेमात आहे, विद्रोह द्वेषात आहे, विद्रोह विद्रोहात आहे. हा विद्रोहाचा अग्नी तुमच्या मनात असाच तेवत राहू एवढाच आशावाद गोविंद पोलाद यांच्या शब्दात की थांबणारा नाही मी, माझ्यातला भगतसिंग थांबणारा आहे, मी चाललो हिटलरकडे, आता मी तुम्हाला थांबणारा नाही. आभार मनपूर्वक.